जय हिंद मित्रांनो आता ग्राउंडची डेट जवळपास जवळ आलेली आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 20 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। यामध्ये काय झालेलं आहे, काही मुलांना ग्राउंडला सध्या मार्क कमी येतात। बाबा मला ग्राउंडला 30 मार्क येत आहेत, 40 मार्क येत आहेत, 35 मार्क येत आहेत। तर या मुलांना आलेलं आहे टेन्शन का ग्राउंड क्वालिफाईड होईल का नाही होईल, काय होणार। तर बघा त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तुम्हाला ग्राउंड मध्ये मार्क कमी मिळत असेल तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे। पहिली गोष्ट, जे विद्यार्थी गेल्या 1 वर्षापासून सतत प्रॅक्टिस करत आहे त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड आरामात 36 प्लस असणार, म्हणजे 38, काहींचं 44 ते 45 मार्काचा ग्राउंड असणार। आणि ज्यांचं 40 प्लस ग्राउंड आहे त्यांना तर टेन्शन घेण्याचा आवश्यकताच नाहीये, ते 100% लेखीला क्वालिफाईड होणार आहे ज्यांचा 40 पेक्षा जास्त मार्क घेतील। आता प्रश्न पडतो 30, 32 वाले, 34 वाले, 36 वाले। पहिली गोष्ट, तुमचं कास्ट मॅटर खूप करते या ठिकाणी, कारण कास्ट नुसार मेरिट काय असतात, कमी लागत असतात। आणि पहिली गोष्ट मी तर तुम्हाला तीच गोष्ट सांगतो की बाबा तुम्हाला ग्राउंड मध्ये जास्तीत जास्त 40 प्लस मार्क तुम्हाला घ्यायचंच आहे जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर। पण जरी तुम्हाला मार्क कमी पडत असेल ना तरी टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही जरी ग्राउंड मध्ये मार्क कमी आले, 30 मार्क आले, 32 मार्क आले, तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये येत असाल, तुम्ही महिला मध्ये येत असाल, तुम्ही कास्ट मध्ये एसटी मध्ये येत असाल, एससी मध्ये येत असाल किंवा अदर काही कास्ट येत असेल, काही जिल्ह्यांची मेरिट इव्हन 25 मार्काची सुद्धा लागते, कास्ट वाईज बोलतोय मी। त्यामुळे जर तुम्ही इतर जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरत असाल तर पहिली गोष्ट परीक्षा देऊनच बघायचं आहे, तुम्हाला तुमचं बेस्ट देऊन बघायचं। आता ग्राउंडला किती दिवस बाकी आहे बघा, 20 जानेवारी पासून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिजिकल एक्झामला सुरुवात होऊन जाईल आणि हॉल तिकीटचं सुद्धा 5 ते 10 तारखेपर्यंत हॉल तिकीट सुद्धा यायला सुरुवात होऊन जाते कदाचित। आता हे सर्व नियोजित आहे, ठीक आहे, काय आहे, नियोजित आहे, पण याच्यामध्ये काय कधी पण बदल होऊ शकतो। जोपर्यंत इलेक्शनचा निकाल लागणार नाही तोपर्यंत ग्राउंड कदाचित सुरुवात होणार नाही। पण हे सगळं जे मॅटर आहे ते गव्हर्नमेंटवरती डिपेंड करतं, ते काही कधी कुठलाही निर्णय घेऊ शकतात। मी माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की निर्णय कुठलाही घेऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये। आता तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे, काय करायचंय, आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुमचे जवळ दिवस किती आहेत, मोजून 1 महिना आहे। आता 1 महिन्यात काय करून काय नाही करू असा विचार सोडून द्या। तुम्ही 1 वर्षापासून प्रॅक्टिस करतायत किंवा तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून जर चांगली प्रॅक्टिस करत असेल तर तुम्हाला कुठल्याही सिच्युएशन मध्ये ग्राउंड देता यायला पाहिजे, टेन्शन फ्री देता यायला पाहिजे। या 1 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा डेमो द्यायचा आहे। याच्यामध्ये डेमो 1 ते 2 डेमो तुम्हाला द्यायचा आहे, आजमावून बघायचंय। पहिल्या डेमो मध्ये तुमच्याकडून काय काय चुका होतात त्या चुका भरून काढायच्या आहेत, दुसऱ्या डेमो मध्ये काय काय थोडंफार काय चुका झाल्या असतील ते तुम्हाला दुरुस्त करायचं आहे। या 2 गोष्टीचं काम तुम्हाला 2 डेमो तरी 1 महिन्यामध्ये कमीत कमी द्यायचं आहे आणि आपली प्रॅक्टिस चालू ठेवायची। आता 1600 मीटर झालं, याच्यावरती फोकस तुम्ही करायला पाहिजे। त्याच्यानंतर गोळा जर असेल तर गोळा जर कमी जात असेल तर गोळावरती फोकस करा। 100च्या टेक्निक काही गोष्टी असतात त्या 100 मीटर साठी शिकून घ्या। त्याला म्हणतात स्टार्टअप कसं करायचं, एंड कसं करायचं आणि पळायचं कसं, या गोष्टी बेसिक गोष्ट आहेत, तुम्ही हे शिकू शकतात। हे 100 मीटर मध्ये शिकून घ्या। 1600 मीटर मध्ये जर तुमचा 5:30च्या पुढे टायमिंग जात असेल तर हे टायमिंग कसं कव्हर करता येईल, यासाठी काय करायला पाहिजे ह्या गोष्टी शिकून घ्या। त्यासाठी महत्वाचं मध्ये डाएट आहे, डाएट नंतर याचं वर्कआउट आहे। प्रॉपर वर्कआउट फॉलो करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। म्हणजे आता जर तुम्ही 2 तास प्रॅक्टिस करत असाल तर 2 ते 3 तास प्रॅक्टिस करा आणि प्रॉपर कूलडाऊन पण करा। म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवश्यकता आहे त्या प्रॉपर करून घ्या आणि टायमिंग वरती लक्ष द्या। 1-2 दिवसामध्ये टायमिंग काढा, 2 दिवस किंवा 3 दिवसामध्ये टायमिंग काढा। तुमचं टायमिंग किती पडतोय, 5:30 प्लस होतोय का, त्याच्यापेक्षा कमी होतोय का, या गोष्टीकडे लक्ष द्या आणि शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे हे तुम्हाला समजेल। स्वतःच चुका शोधा आणि त्या चुका दुरुस्त करण्याचं काम करा। पहिली गोष्ट तुम्हाला मी बोललो की तुम्हाला 30-32 जरी मार्क येत असेल तरी टेन्शन घेऊ नका, ग्राउंड देऊन बघा।
ठीक आहे, किती मार्क येतात ते बघा. आता ही पोलीस भरती झाल्यानंतर पुन्हा एक मोठी पोलीस भरती घेणार आहे, 15 ते 20,000 पदांसाठी घेणार आहे. हा जो अनुभव आहे, हा अनुभव तुम्हाला या ठिकाणी कामातील पुढच्या भरतीला. जर तुमचं वय कमी असेल, तुमचं वय असेल 20 वर्ष, 22 वर्ष, 24 वर्ष जर वय असेल, तर तुम्हाला हा अनुभव पुढच्या भरतीला कामातील, म्हणजे या भरतीला पूर्ण जोर द्या. इव्हन तुम्ही 4-5 मार्काने जरी राहून गेला, 5 ते 6 मार्काने जरी राहून गेला, तरी तुम्हाला MSF मध्ये चान्स भेटतो. MSF मध्ये चान्स भेटतो, त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या पगाराची नोकरी तात्पुरत्या स्वरूपात काय म्हणा भेटू शकते. म्हणून तुम्हाला काय काम करायचं, टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास यायचे. आता काही मुलं असे आहेत ज्यांना ग्राउंड मध्ये 36 मार्क येतात. हे मुलं जर क्वालिफाईड झाले तर पेपर मध्ये 95+ मार्क घेऊ शकतात. म्हणजे बघा तुम्ही, जर तुम्ही फक्त ग्राउंड क्वालिफाईड झाले आणि तुम्ही जर या लेखीला बसले, तर तुम्ही या ठिकाणी 95+ मार्क घेऊ शकतात आणि नोकरी मिळवू शकता. काही मुलं असे पण आहेत 50 पैकी 50 ग्राउंडला मार्क घेऊन सुद्धा नोकरी मिळू शकत नाही. काही मुलं असे आहेत 35-36 मार्कावरती सुद्धा नोकरी मिळू शकतात. सगळा खेळ तुमच्यावरती आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, येणाऱ्या भरतीला सामोरे जा. सर्वसाधारणपणे 20 तारखेपासून सर्व महाराष्ट्रामध्ये ग्राउंड सुरू होऊन जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.